नदी मोठ्या प्रमाणात कचरा आणि झाडी झुडपांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। नदीची स्वच्छता आणि नदीचं पुनर्जीवन करून नदीवर बंधारे बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। कचऱ्यामुळे नदीला आलेल्या पुराचं पाणीही वाहून जात आहे। 12 महिने वाहणारी मोर नदी त्यामुळे धोक्यात आलेली आहे। आज स्थितीला जर ठिकठिकाणी बंधारे 2 ते 3 ठिकाणी बंधारे जर घेतले नदीला तर इथे पाण्याचं पर्क्युलेशन होऊन भूगर्भाची पाण्याची पातळी वाढू शकते आणि इथे गुरांचा प्रश्न पाणी पिण्याचा सुटू शकतो आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकतो। तरी आमच्या या निवेदनाची किंवा आमच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने या ठिकाणी मोर नदीचं पुनरुज्जीवन करून याची पूर्ण साफसफाई करून याला मार्गस्थ लावावं ही नम्र विनंती। शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं तर या नदीचं पुनर्जीवन होईल। या ठिकाणी जी घाण आहे किंवा ज्या नदी पात्रात जे झाडं झुडपं आहे त्याचं जर त्याची साफसफाई केली तर येणाऱ्या काळामध्ये त्याचं सिंचनासाठी वापर होईल। पाण्याची बिकट परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची, त्याचासुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये चांगला परिसरासाठी वापर होईल। यावल तालुक्यातील पाडळसा व परिसरातील गावांना वरदान ठरणारी मोर नदी सध्या खरं तर नदीच्या दुरावस्थेमुळे व अस्वच्छतेमुळे या ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। त्यामुळे तातडीने या नदीची स्वच्छता करून पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून या ठिकाणी बंधारे बांधून तात्काळ या परिसरातील पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।